राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत संघर्षामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी, एका मंत्र्यानं विलिनीकरणासंदर्भात पवारांची भेट घेतली असल्याचं देखील कळतंय। अनेक आमदारांना भविष्याची चिंता सतावते, त्यामुळे पवारांची भेट घेतली जाते, त्यांच्यासोबत चर्चाही केली जाते अशी माहिती मिळते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, नेमकं राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? थेट पवारांची भेट घेतली जाते, त्यांच्यासोबत चर्चा केली जाते, नेमकं काय घडतंय? सेजल, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्यानंतर जी पत्रबाजी झाली आणि त्यानंतर आता आमदारांची जवळपास 15 ते 20 आमदार असे आहेत की ज्यांना असं वाटतं की हे विलिनीकरण व्हावं, कारण की त्यांना मतदारसंघामध्ये या वादावादीचा सामना करावा लागतोय। आणि त्या पार्श्वभूमीवर एका माजी मंत्र्यांसह आजी मंत्र्यानं जी आहे ती शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी विलिनीकरणासंदर्भात चर्चा केली, कारण की त्यांना सर्वांना भविष्याची चिंता सतावते, कारण की शरद पवार हे यापूर्वी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, आता सुनेत्रा पवार झाले। पण ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार आणि तिथल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये काही संदर्भात विसंवाद दिसून येतोय, त्या पार्श्वभूमीवरती या आमदारांना सुद्धा मतदारसंघामध्ये काही काम करताना अडचणी येतात। या पार्श्वभूमीवरती कुठेतरी ह्या भेटीगाठी होत आहेत आणि शरद पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून आगामीच्या मतदारसंघातल्या निवडणुका असतील किंवा त्यांचे विधानसभा मतदारसंघ असतील या संदर्भात ते शाबूत ठेवू शकतील, या संदर्भात या भेटीगाठी होताना दिसत आहेत। सेजल, अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांसोबत संपर्क झाला असल्याची देखील माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। काहींचे प्रयत्न पवारांना संपर्क करण्याचे सुरू आहेत। भेट देखील एका मोठ्या मंत्र्यानं विलिनीकरणासंदर्भात घेतली असल्याचं कळतंय। अनेक आमदारांना भविष्याची चिंता सध्या सतावते।